मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट डिमांड शेड्यूल. आज आपण डिमांड शेड्यूल बद्दल अभ्यास करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू डिमांड, मीनिंग ऑफ डिमांड आणि त्यानंतर आपण ह्या आयडेंटिफाय द कॉन्सेप्ट्स अँड डेफिनेशन ऑफ डिमांड लर्न केलेला आहे. आज आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये लर्न करणार आहोत डिमांड शेड्यूल म्हणजे काय. सो डिमांड शेड्यूल इज अ टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड फॉर अ पर्टिक्युलर कमोडिटी. तर डिमांड शेड्यूल म्हणजे काय की एक टेबलद्वारे आपण टॅब्युलर रिप्रेझेंटेशन करतो. टॅब्युलर रिप्रेझेंटेशन म्हणजे हे टेबलच्या आधारे जेव्हा आपण डिमांड एक्सप्लेन करतो त्याला आपण काय म्हणतो, the tabular representation of demand, that is called individual demand schedule. So when we are going to explain the behavior of particular individual persons with the help of this table and graph, that is called the individual schedule and individual कर्व, डिमांड कर्व. सो इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व सुद्धा आपण बघणार आहोत. आता बघा इथं तुम्हाला हा दाखवला आहे इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व संबंधी आपण माहिती बघणार आहोत. सो हिअर देअर इज अ फंक्शनल रिलेशनशिप. रिलेशनशिप म्हणजे काय, कशी रिलेशनशिप असते. देअर इज अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांड. इट मीन्स दॅट वेन द प्राइसेस आर गोइंग टू डिक्रीज दॅट कमोडिटीज डिमांड इज गोइंग टू बी इन्क्रीज. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्या वस्तूला असणारी मागणी ही की काय वाढणार आहे. सो अ डिमांड शेड्यूल मे बी आयदर इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल और मार्केट डिमांड शेड्यूल. हे डिमांड शेड्यूल आहे ते एकतर इंडिव्हिज्युअल असू शकते किंवा मार्केट डिमांड शेड्यूल असू शकते. सो वी विल स्टडी इन डिटेल अबाउट इच टाइप ऑफ शेड्यूल. सो फर्स्ट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल. आता इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल म्हणजे काय. सो इंडिव्हिज्युअल डिमांड इज the quantity of a commodity demanded by consumer at a given price during a given period of time. म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादा ग्राहक एखाद्या विशिष्ट किमतीला किती मागणी करतो. सो द बिहेवियर ऑफ कंझ्युमर इज गोइंग टू चेंज when the prices of goods are going to be changed. Means when the price is going to decrease, that person's demand is going to increase. So in this way his demand is going to be changed, so his behavior is also going to be changed. So individual demand schedule is a tabular representation of showing different quantities of commodities that an individual consumer is prepared to buy at various prices over a given period of time. So त्या विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वांटिटी डिमांड ऑफ कमोडिटी एक्स इन केजीज, ही इज गोइंग टू डिमांड फॉर पर्टिक्युलर पिरियड, फॉर एक्झाम्पल फॉर पर्टिक्युलर वीक, पर्टिक्युलर मंथ, पर्टिक्युलर डे. So when the prices are going to be changed, means here higher the price lower the demand and lower the price higher the demand. This is the relationship between the price and quantity demand. तर अशा प्रकारचं आपण रिलेशन एक्सप्रेस करू शकतो, सांगू शकतो आणि ते चेंज होत असते. दिस कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ टेबल. दिस इज कॉल्ड डिमांड शेड्यूल. सो वी कॅन ऑब्झर्व हिअर in this first column price of commodity x is given and second column quantity demand of commodity x in kgs are given. So when the prices are 10, the demand for quantity is only 1. When the prices are 8, that time demand is 2. Means when the price is going to decrease from 10 to 8, demand is going to increase from 1 to 10. Here when the price is 6, demand is 3. When price is 4, demand is 4. It means that with the help of this table, with the help of this schedule, we can draw some conclusion that when the prices of goods are higher, that time demand is lower. So there is a functional relationship between price of quantity commodities and quantity demanded. तर तोच भाग इथे एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलेला आहे. टेबल 3.1 shows different quantity of commodity x purchased by individual consumer at a prices. तर या ठिकाणी आपण x व्यक्ती हा कन्सिडर केलेला आहे. प्राइस ऑफ कमोडिटी प्राइस ऑफ कमोडिटी एक्स ही कमोडिटी आपण कन्सिडर केलेली आहे. इट कॅन बी ऑब्झर्व दॅट लेस क्वांटिटी ऑफ कमोडिटी इज डिमांडेड ॲट रायझिंग प्राइसेस अँड मोर क्वांटिटी डिमांडेड ॲट फॉलिंग प्राइसेस. बघा जशी रायझिंग प्राइस आहे, प्राइस राईज झाली तर डिमांड कशी आहे, फॉलिंग आहे. आणि तर प्राइस फॉलिंग आहे तर डिमांड कशी आहे, तुमची रायझिंग आहे. इट इंडिकेट अन इनवर्स रिलेशन. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू बी नोट डाऊन इन युअर माइंड. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये तो शब्द चांगला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. ओके. तर हा जो इनवर्स रिलेशन आहे, कोणतं रिलेशन आहे, इनवर्स रिलेशन आहे, लक्षात ठेवा.
नंतर इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व. इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल. तर हा जो काय टेबल दिलेला आहे त्याचंच आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो, त्याला आपण काय म्हणतो, इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व असं म्हणतो. तर तो आपण नेक्स्ट पेजवरती बघू. तर या टेबलवरती बघा, या पेजवरती तुम्हाला दिलेला आहे काय, डायग्राम दिलेला आहे. तर एक लक्षात घ्या, हा डायग्राम आपल्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो पुढे चालून सुद्धा आपण तो डायग्राम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एव्हरी टाइम वी हॅव टू शो प्राइसेस ऑन which axis we have to show these prices on y axis. आपण हे प्राइसेस नेहमी y axis वरती दाखविणे आवश्यक आहे आणि हे y axis वरती प्राइसेस दाखवणं आवश्यक आहे आणि x axis वरती क्वांटिटी दाखवणं आवश्यक आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम वी कॅन एक्सप्लेन द डिमांड, individual demand curve. बघा, when the price of particular commodity is 10, quantity demanded by the consumer is only 1, because higher the price, lower the demand. Here, as per the when prices are going to decrease, demand is going to increase. तुम्ही असेही एक्सप्लेन करू शकता, when the price is ₹2, that time demand is maximum, that is 5, and when the price is 2, demand is 5. तर बघा, हे इथं तुम्ही दाखवू शकता, म्हणजे हे असं त्याचं रिलेशन दाखवलेलं आहे. when the price increase from 2 to 4, या ठिकाणी 4 पर्यंत प्राइस वाढली तर डिमांड तुमची कमी झाली. किती झाली आता, 4 झाली. अगेन प्राइस इन्क्रीज फ्रॉम 4 to 6, इथं प्राइस वाढली तर तुमची डिमांड काय झाली, कमी झाली. इट मीन्स दॅट हायर द प्राइस, लोअर द डिमांड, लोअर द प्राइस, हायर द डिमांड. वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होणार आहे, वस्तूची किंमत कमी झाली मागणी वाढणार आहे, आणि किंमत वाढली की मागणी कमी, वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी, किंमत कमी झाली की मागणी वाढणार. सो देर इज अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. इन फिगर 3.1, एक्स axis represent quantity demanded and y axis represented prices of the commodity. तर ते प्राइसेस दाखवले तुम्हाला, द डिमांड कर्व डी स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. हा तुम्हाला ॲग्री अँड डिसॲग्री मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कसं, सो जनरली द डिमांड कर्व स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर हा जो डिमांड कर्व आहे तो डाऊनवर्ड स्लोप असतो का, हो असतो जनरली. इन एक्सेप्शनल केस डिमांड कर्व मे स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट, पण तो एक्सेप्शन आपण आत्ताच बघत नाही. आता फक्त आपण काय बघतोय, लॉ ऑफ डिमांडच्या बेसिसवरतीच हा इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व आहे आणि जनरली डिमांड कर्व हा असा असतो. आता असाच असतो का, नाही. फॉर ओनली अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू वी एज्युम दॅट, वी कन्सिडर दॅट वेन द प्राइस इज 10, डिमांड इज वेन द प्राइस इज 2, दॅट टाइम डिमांड इज 5. वी आर गोइंग टू एज्युम, आपण हे अझम्पशन करतो आणि अशा प्रकारे आपण हे सगळे पॉईंट्स एकमेकांना कनेक्ट करून डिमांड कर्व ड्रॉ केलेला आहे. सो इंडिव्हिज्युअल डिमांड बघा, इथं हा सेलर आहे आणि हे बायर आहे. बायर एकच आहे म्हणून त्याला इंडिव्हिज्युअल डिमांड असं म्हणलेलं आहे. सो मार्केट डिमांड इज अ टोटल डिमांड फॉर कमोडिटी फ्रॉम ऑल द कंझ्युमर ॲट अ गिवन प्राइस ड्युरिंग अ गिवन पिरियड ऑफ टाइम. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. कोणता, all the consumers. When all consumers are going to buy commodity at a particular price at a particular time, that is called market demand. ऑल म्हणजे आता इथं अझम्पशन साठी आपण बघू, आपण किती सांगितलेलं इथं. देर आर हाऊ मेनी बायर्स वी हॅव बीन एज्युम इन दिस टेबल, देर आर 3 बायर्स. सो with the help of this schedule we can explain what is market demand schedule. Here there are 3 persons, that persons is consumer A, consumer B and consumer C. हे जे कंझ्युमर A, B, C हे असे एकूण 3 कंझ्युमर आहेत. अँड द प्राइस ऑफ कमोडिटी इज X अँड मार्केट डिमांड इज सम ऑफ ऑल कंझ्युमर्स डिमांड. म्हणजे ह्या सर्व तिघांची जी काही डिमांड असते त्याला आपण काय म्हणतो, मार्केट डिमांड. थोडक्यात काय, या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ दिस टेबल वी कॅन एक्सप्लेन द मार्केट डिमांड शेड्यूल. तर बघा आपण इथं काय तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलंय ते रीड करू.
Market demand schedule is a tabular representation showing different quantities of commodity which all consumers are prepared to buy at various prices over a given period of time. It is obtained by a horizontal summation. This is very important line. Horizontal summation म्हणजे अशी आडवी जी बेरीज असते त्याला आपण काय म्हणतो horizontal summation. For example, suppose when the price of commodity is 10 म्हणजे वस्तूची किंमत 10 असताना consumer A is going to demand for only 5. तर फक्त तो किती 5 kg डिमांड करतोय आणि बी किती घेतोय 10 kg आणि सी किती घेतोय या ठिकाणी 15 kg घेतोय आणि ह्या तिघांची डिमांड एकूण किती होते 5 + 10 15 15 + 15 30. सो टोटल डिमांड मीन्स मार्केट डिमांड विल बी 30. तर एकूण मागणी किती होणार आहे तुमची 30. अशाच प्रकारे हे समेशन आहे. समेशन मीन्स सम ऑफ ऑल कंझ्युमर्स डिमांड. हे कंझ्युमरची बघा ह्या तिघांची जी काही डिमांड असेल एकूण 10 15 20 when the price is 8 म्हणजे वस्तूची किंमत 8 असताना एकूण डिमांड किती होत आहे तुमची 45. इथं सुद्धा when the price of commodity is 6 रुपये किंमत असताना एकूण हे तिघ किती डिमांड करतात ओके A 15 B 20 and C 25 and टोटल किती तुमची 60. सो दिस इज कॉल्ड सम ऑफ ऑल कंझ्युमर डिमांड हॉरिझॉन्टल समेशन ऑफ ऑल कंझ्युमर डिमांड. त्याला आपण काय म्हणतो मार्केट डिमांड शेड्यूल असं म्हणतो. तर डिमांड फॉर ऑल कंझ्युमर एट व्हेरियस प्राइसेस वेगळ्या प्राइसेस नुसार इथं सुद्धा जसं ज्याप्रमाणे इंडिव्हिज्युअल डिमांड चेंज होते त्याप्रमाणे मार्केट डिमांड प्रत्येकाची जी फायनान्शियल ॲबिलिटी आहे विलिंगनेस टू बाय आहे किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर प्रत्येकांच्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे डिमांड सुद्धा वेगळी असते. परंतु हे सर्व काय इट्स डिपेंड ऑन सिच्युएशन इट्स डिपेंड ऑन टाइम. Okay, shows different quantity of commodity X purchased by different consumers A, B, C at various prices. It can be observed that less quantity is demanded at rising prices and more quantity demanded is falling prices. Same explanation आहे. फक्त आपण इथं काय केलेलं आहे हा भाग पूर्ण सेम टू सेम एक्सप्लेनेशन आहे इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल मध्ये आणि मार्केट डिमांड शेड्यूल मध्ये. तर तेच आहे किंमत कमी मागणी जास्त किंमत जास्त मागणी कमी हाच भाग आहे. दस देर इज अ इनवर्स रिलेशन बिटवीन द प्राइस अँड क्वांटिटी डिमांड. आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत मार्केट डिमांड शेड्यूल.